नमस्कार मित्रांनो, पाहू शकता हा समोरील प्लॉट जैन टिश्यू कल्चर केळीचा आहे. माझा वैयक्तिक प्लॉट आहे 1.5 एकराचा. तुम्ही पाहू शकता ह्या झाडांची ग्रोथ ही आता आज आहे 18 तारीख. म्हणजे माझ्या ह्या प्लॉटला 1.5 महिना पूर्ण झालेला आहे आणि मी स्वतः ह्याला मल्चिंग टाकलेलं आहे. मल्चिंग टाकण्याचा एक फायदा आहे की व्हायरस एक येत नाही आणि प्लस जी मुळी आहे ना तुमची ती एकदम बेस्ट चालते. त्यासाठी मी ही मल्चिंग टाकलेलं आहे. आणि एक अनुभव आला की आमच्या इथे एक जणांनी एकाच लाईनला मल्चिंग पेपर टाकलेला, तर त्याची लाईन ती आहे ना 1 टाइम वेन फेकली त्या लाईनीनं आणि 1 महिना अगोदर निघली रेग्युलर बागेपेक्षा. त्यापायी मी ही मल्चिंग टाकलेलं आहे. 1.5 एकर प्लॉटला आहे. पाहू शकता तुम्ही, ग्रोथ ही एकदम बेस्ट आहे याची जैन टिश्यू कल्चर रोपाची. आणि थोडंसं मल्चिंग टाकताना पोग ही जरासा कापले गेलेले आहेत. पाहू शकता ही समोरील पोगा ही कापलेला गेलेला आहे. थोडंफार काही इतकं डॅमेज झालेलं नाही, पण प्लॉट हा एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की बाबा ह्या स्टेजला व्हायरस येतो 102%. आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय काय फवारणी घेऊ शकता ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर मेनली तुम्ही ह्याच्यात व्हायरससाठी वायरोरेज प्लस नोवाझाईम हे किबी कंपनीचे येते. त्याच्यात ॲडिशनल तुम्ही टाटा मानिक 1 ग्रॅम टाकू शकता, किंवा टाटा मानिकच्या जागी तुम्ही झिंक किंवा फेरस सुद्धा घेऊ शकता 1 ग्रॅमनं. ते पण एकदम बेस्ट आहे. त्यानंतर तुम्ही एक 3 दिवसाच्या गॅपनं C7 थायरो, निमतेल आणि टाटा मानिक हे सुद्धा घेतल्यामुळे एकदम बेस्ट रिझल्ट मिळतो तुम्हाला. हे दुसरे झालं. आता तिसरी फवारणी तुम्ही काय घेऊ शकता, सोलोमन 1 ml, परत मिकमॉल 1 ग्रॅमनं आणि बोरान 2 ग्रॅमनं. हे असं घेतल्यामुळे सुद्धा तुमचा जो व्हायरस आहे ना तो सुद्धा कंट्रोल होऊ शकतो. आणि माझ्या हा प्लॉटमध्ये 1-2-4 झाडं दिसते ती पण मी आता काढून उपटून फेकणार आहेत. आणि त्या जागी तुम्ही पाहू शकता समोर मी पिशवीत रोपं भरून ठेवलेली आहे. ही लावणार आहे मी रोपे. आणि हा प्लॉटची कंडिशन एकदम बेस्ट आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.